गेल्या 15 दिवसांपासून बीड जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याच्या नंतर 2 दिवसांपासून आता पावसानं उघडीप दिली आणि यानंतर आता शेती मशागतीच्या कामांना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे। खरीप पेरणीच्या अनुषंगाने शेतातील अनेक कामं जी आहेत ती सुद्धा सुरू करण्यात आली आहेत। तर जिल्ह्यातील 15 ते 20% शेतकऱ्यांनी कपाशीसह तूर लागवडीला सुरुवात केली आहे। मी सध्या माजलगाव तालुक्यामध्ये आहे आणि या ठिकाणी एका शेतामध्ये जर पाहिलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला आहेत, यांच्याकडून या ठिकाणी कपाशीची लागवड केली जाते। पाऊस गेल्या 15 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे सध्या शेतीमध्ये ओल आहे आणि याचमुळे या ठिकाणी कपाशी आणि तूर जी लागवड आहे ती केली जाते। दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर याच शेतामध्ये पुढे रेगाटी ओढून त्या ठिकाणी खत सोडणीचं काम सुद्धा सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला महिलांकडून कपाशीची लागवड करण्यात येते। माजलगाव तालुक्यासह जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर कपाशीसह तूर लागवडीसाठी सध्या शेतकऱ्यांकडून लगबग सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे आणि 15 ते 20% शेतकऱ्यांनी आतापर्यंत कपाशीसह तूर लागवड केलेली आहे। याबरोबरच इतर पेरणीसाठी सुद्धा शेतकऱ्यांकडून सध्या तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। या अनुषंगाने आता बीड जिल्ह्यातील 15 ते 20% शेतकऱ्यांकडून शेती मशागतीच्या कामाला सुद्धा सुरुवात करण्यात आली आहे। मात्र येणाऱ्या काळामध्ये पाऊस कशा पद्धतीने शेतीसाठी साथ देतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्या अनुषंगाने देखील शेतकऱ्यांकडून काही प्रमाणात तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र जर पावसाने दडी मारली तर मात्र शेती पिकांचं आत्ताच लागवड केली किंवा पेरणी केली तर त्याचं नुकसान होऊ शकतं असा देखील अंदाज व्यक्त केला जातोय। मात्र सध्या तरी शेतकऱ्यांकडून जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेती मशागतीच्या कामांना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन विनोद सह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, माजलगाव, बीड।